गाइस हा व्हिडिओ एडिट करतोय. लिटरली व्हिडिओ एडिट करताना पण माझ्या डोळ्यातनं पाणी येते. पाणी तर 100% तुमच्या पण डोळ्यात येणार आहे. शब्द आहे माझा. तर गणेशच्या घरी येणार असाल ना तर तुमचं स्वागत आहे ना. दोन्ही साईडनं असं ओसंबद करेल. नवीन येणारा माणूस आहे ना 100% भेटणार आहेत ना. परंतु मला काहीच वाटत नाही, कारण की वाघ आहे ना, वाघाची एंट्री अशीच असते त्यांना जंगलातनच. तर एसटी आलेली आहे, बघू शकता तुम्ही. एसटी आलेली आहे. कसं काय आला तुम्ही? हिला कशाला आणली? निकिता मग कसं काय आलेस तू आज मला सांग. तुला कसं वाटतंय भाजीला बघून, नातीला बघून कसं वाटतंय सांग, खरं सांग. छान वाटतंय का? सगळ्यांना आम्हाला डायरेक्ट सरप्राईज दिलं हिनं, माहितीये का? हिनं सरप्राईज दिलं, तायडीनं आणि हिनं सरप्राईज दिलं. आजचा काय प्रोग्राम? जेवण बटाटा. तू काय म्हणते? यश आवडतो का बटाटा? निकिताला पण आवडतो बटाटा, कारण की मला पण आवडतो, आधीला पण आवडतो. दादा तुम्हाला बटाटा आवडतो का? हो दादा. कसं आहे भावांनो? रगील चीज आहे, रगील. गाइस तायडी जाणार आहे म्हणून मी आजची रात्र झोपलोच नाही. पुण्याला म्हणून मी सकाळी झोपलोच नाही रात्रभर. मध्ये नुक्कड खाते का उक्कड? शांत बस. काय हे बाळा, हे सोन्या, अगं इष्टी आली तर थांबावली मी. इष्टी उठ. हे निकिता उठ बाई, उठ. अगं कामावर जायची निकिता, असं नाही चालत. इष्टी आली. कंट्रोल. पहिलवान कसा झोपला बघ. काटकोन, त्रिकोण, षटकोन एका आयतामध्ये सगळे कोण. बघा सकाळ सकाळ तयार झाले आमचं सगळं. चपात्या बिपात्या रेडी आहे. आता वाजल्यात किती माहितीये का? किती वाजले काय? 6 वाजता सगळं तयार आहे. इच्छा होती माझ्या की इकडे तर तायडीची इच्छा होती माझ्या की दिवाळीला आलेली त्यावेळेस भाऊबीजेला आंघोळ घालायची म्हणून. परंतु तिचं पण कामाच्या मागे गेली, माझ्या पण कामाच्या मागे. त्यामुळे भाऊबीजेला काय आंघोळ घातली नाही. उठण्याला आंघोळ घालायची भावाला तिच्या. ती घालणार आता. सो चला त्या दिवशी काय आजचा दिवस आपण एन्जॉय करूया तिच्यासाठी, हक्कासाठी. म्हणून मी आज झोपलोच नाही. म्हणून चला ती घालते. ते झाले फ्रेश, शाळेत झाली, आंघोळ वगैरे करून. नुक्कड पण झाले, दादा आलेत आमचे. सो एक 5 मिनिटांमध्ये अभ्यंग स्नानासाठी मी तयार होतो. सो यश निघालाय आता. यश माघारी कधी येणार आहेस तू? 4-5 दिवसानं तू माघारी येणार आहे म्हणून तुम्ही पण निघालो त्याला घालवायला. विषय असा आहे की आता जर गेला तर तू माघारी लवकर येईल, आणि माघारी गेला तर कसं आहे त्याला पुन्हा कॉलेजला आला की पुन्हा इथंच ठेवायचं. सो जर सांगितलं असतं मम्मीला की मी आज येतो, तर मम्मीने सांगितलं असतं ना की बाबांना सांग की उद्या या, उद्या मटण करते. सोमवारचं मटण करत नाहीत ना. सो माझ्या बहिणीचं म्हणणं आहे की दादा उद्या आलेच ते तर मटण वगैरे किंवा चिकन वगैरे काहीतरी केलं असतं. पण आज सोमवार आहे, सोमवारचं काही करू शकत नाही ना, म्हणून असा विषय आहे. सो आम्ही आलो इकडून आणि दादा गेलेत पलीकडून. सो आता घरी पण आईच्या मोबाईलमधला रिचार्ज संपलेला आहे आणि लँडलाईनवरती लावला, आईनं उचलला. परंतु ती म्हणली की दादा पलीकडून गेले. सो दादांच्याकडे आता मोबाईल नाही आहे आणि मला जावं लागणार पुढे रस्त्यावर. त्याशिवाय मग टेन्शन माझा कॉन्टॅक्ट होणार नाही. सो आम्हाला दोघाला अजून पण पेट्रोल पंपावरती जावं लागेल आणि बघू काय म्हणते ते. रद्द होतंय जायचं का जावं लागतंय बघू. मला तर असं 99% वाटतं की दादा म्हणते राहू दे मटणापाशी, काय बघूया पुढे जाऊ. तेव्हा जाऊन फादर वाट बघते अजून कसे आले नाहीत म्हणून. चला माय काय म्हणले माहितीये का की दादाना म्हणा उद्या मटण करते. नकोय. चला का हो? फादर आहे माझं. कोणाच्या ओळखीचं जास्त आहे मग? स्पीड लय लाव ना गाडीला. तू कर फोन गाडी बसून. व्यवस्थित दादा जावा, एकदम हळूहळू. नको जाऊ, गाड्या आल्या त्या. थांबा. मी सांगितलं फादरला की माया अशी म्हणते की उद्या या मटण खाण्यासाठी. परंतु फादरचं म्हणणं असं आहे की मी काय मटणासाठी येत नाही, मला आज सुट्टी आहे. म्हणजे थोडं ते आज बिझी शेड्यूल मधनं रिलॅक्स आहे. सो त्यांचं म्हणणं आहे की मी आजच जातो. सो म्हटलं जाऊ द्या, पाऊस पण नाही काय नाही, सो जाऊ द्या.
पुन्हा पण पोराला 4-5 दिवस राहायला भेटायचं नाही आणि शेवटी कसं आहे पुन्हा आला एकदा गेलं की मग आला. तायडीला जस्ट आत्ता मी फटावणं घालून आलेलो आहे आणि जास्त करून मी कोणाला जास्त बोलवत नाही. हे कारण हेच आहे, कारण की विषय असा असतो की भाचा भाची येतात, बहिणी येतात, किलबिल पाखरागत करतात आणि पुन्हा इथून जातात, म्हणजे नाही का घरड्यातून उडून गेल्या का जातात. त्यामुळे पुन्हा ते एकदम शुकशुकाट जो होतो तो मला सहन होतच नाही. सो एकटा राहतो तेच बरं असतंय, कारण की आलीन पुन्हा गेलं की सहन होत नाहीये. सो म्हणून मी जास्त काय बोलवत नाही त्यांना. सो तायडी आली, 5-6 दिवस राहिली, निकिता राहिली. कशी गेले 5-6 दिवस ते कळालं पण नाही, तिथे गेली पण निघून. सो मला उशीर झाला, मी जस्ट झोपलो, त्यामुळे तिनं मला उठवलं नाही. जी उठण्याची आंघोळ होती मला घालायची ती काही घातलीच नाही तिनं. कसे वागणे हे कळ्यांचे फुलांशी कळेना, कधी वाढले हे दुरावे कळेना, जुरे बाग आता सुनी सुनी सारी का कळेनाशी. हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली पाखरे. पाखरी मला एक सांगा, की तायडी आली, भाचा आली, बादशाह आली, त्यावेळेस किती खुश वाटत होतं है की नाही? आता असं एकदम मोकळं वाटतंय. तर तुला काय वाटतं त्याच्याबद्दल? असं असावं का? सगळे असावे, खुश वाटतं है ना? दिवाळीच्या लक्ष्मीपूजन दिवशी ना, लक्ष्मीपूजन दिवशी तायडी आलेली, निकिता आलेली, यश आला, आणि आता बघ ना कोणच नाही, आपण. काय वाटतं तुला या गोष्टीबद्दल? जोरात बोल. इंटरेस्ट वाटत नाही. इंटरेस्ट वाटत नाही म्हणजे काय वाटतं? करमत नाही. आणखी वेगळंच वातावरण वाटतं, सगळे असल्यानं खुश वाटतं है की नाही? घर खायला उठल्या का वाटतं? लय बेकार असतं असं, म्हणजे नाही का, की घरातली येते ती आणि पुन्हा एकदम सोडून जाते. बोर झालंय ना आता? मग रडतीस का तू कधी? मी कशाला रडतो? म्हणती खरं रडत नाही, पण सगळ्यात जास्त घरामध्ये तीच रडते है की नाही? काय करायचं, इंटरेस्ट वाटत नाही, करमत नाही. सगळे आले म्हणजे करमून जात. होय ना? वेळ कुठं जातो ते कळत नाही. पण आता वेळ जाता जात नाही. आता वेळ जाता जात नाही. हे असतं फॅमिली, म्हणून जास्त बहिणीनं सुरायत कधी. हे आलं की म्हातारं डायरेक्ट म्हणतंय की ही काय नाही अजून लावलं रोप. सो त्यांचं पण बरोबर आहे, वाढायला लागली ती. सो रोप एकदा लावून येतो, कारण की याला मुळं फुटायला लागली ती, म्हणजे नाही का मुळं बंद व्हायला लागली फुटायची. सो जाऊन येतो. आणखीन एक आनंदाची बातमी जर म्हणायला लागलं, माझ्यासाठी नाही, यासाठी मनातल्या ही लिंबोनीला लिंब यायला लागलेली आहे. तर मंडळी खत टाकल्यापासून आहे ना, मी आता मला वाटतं एक 4-5 दिवस झालं खत टाकल्यापासून रानात आलो नव्हतो, परंतु मी आता आलोय. बघू शकता माझ्या मागं. सो बऱ्यापैकी ऊस जी पहिला होता तो पिवळा होता आणि आता जो आहे त्याच्यावरती काळोखी आलेली आहे, बऱ्यापैकी हिरवा गर्द हिरवा झालेला आहे. सो बघूया आपण रोपं लावलेली जिवंत आहेत का ते. फादरनं काय केलंय माहितीये का, जो जेठा कोंब आला ना, जेठा कोंब आलं तेच ऊस तोडला आणि इथे लावला आणि तो उगवला पण चांगला. फादरचं डोकं तसं माझ्यापेक्षा जास्त जरा ॲडव्हान्स चालतं, पण लय पण ॲडव्हान्स नाही, पण चालतंच ॲडव्हान्स, काय पण बोला. हे बघा जेठा कोंब लावलेले सगळे आलेले आहेत. फायनली आपण रोपं लावलेली आहेत, ती सुद्धा चांगल्या प्रकारे उगवून आलेली आहेत, म्हणजे लागून निघलेली आहेत. आता हे जाणार नाहीत, कारण की ह्याच्यामुळे ह्या बरोबर जमिनीपर्यंत गेलेल्या आहेत. म्हणजे 99% मी जेवढी काही रोपं लावली. ही मुरुम कशामुळे झालाय तर प्लेन केलं, तिकडची माती जरा तिकडे नेली, कारण की तिकडे लई कठीण होतं, पण तिकडची जमीन चांगली झाली ना, आता इथं मुरुम झाल्यागत झालं. पण काय नाही, एका वर्षामध्ये खतं वगैरे टाकून पुन्हा मुरुमाची माती होऊन जाते. एवढा काय मोठा मुरुम नाही. तर म्हणजे रानातलं माझं पूर्णपणे काम झालंय. माझा अवतार बघू शकता तुम्ही, लय बेकार झाडा आहे. माझं काम सगळं झालंय रानामधलं, म्हणजे जे काही ऊसाची रोपं वगैरे होती ती सांडलेली आहेत. आणि आता निघालो मी घरी. वेळ होता म्हणलं थोडासा. सो गवत वगैरे पण जे एक्स्ट्रा मोठं होतं, जे काही तणनाशक मारून सुद्धा काय गेलं नाही, ते पण गवत वगैरे टाकले काढून. म्हणजे बऱ्यापैकी जेवढं काय वाटतंय तेवढं सगळं केलंय. आता मी अजून आंघोळच केली नाही,
सो आता जातो आंघोळ करतो, कारण की मला माहिती होतं रानामध्ये काम करायचे. रानामध्ये काम करून पहिल्यांदा आंघोळ जर केली पुन्हा रानामध्ये काम केलं की पुन्हा ते दिवसभर तसंच ते मला किचकिच नाही आवडत. सो आता जातो मस्तपैकी फ्रेश आंघोळ करतो आणि मग जाता जाता अधिकार आपल्या राधेला आणि लक्ष्मीला खायला घालतो आणि मग घरी जातो. त्याच्यावर माझा आत्मा तृप्त होणार नाही. चला, फादर पण शेती खूप छान पद्धतीने आता करायला लागले. म्हणजे मी जरी BSc ॲग्री असलो तरी फादरचं डोकं BSc ॲग्रीवाल्यापेक्षा चांगलं चालतंय असं म्हणलं तरी हरकत नाही. सो पावसाचं वातावरण बघा तुम्ही कसं झालं भावांनो. लय पावसाचं वातावरण आहे. म्हणजे पूर्ण मे महिन्यापासून जो पाऊस अजून चालू आहे तो बघितला ना, आता पण पाऊस पडण्याची शक्यता, कारण गरम लय झाले. राधा आणि लक्ष्मी कशी बघतात बघा. राधा, ए राधा, कशा मारते बिल मला. लय हुशार आहे. माणसाला जेवढं हुशार पण नाही ना तेवढं प्राणी मात्रांना हुशार पण असतं 100% बाबा. ए राधा, कसं करता येईल का. आलोय आणि ह्यांना खायला घातलं असं कधीच होत नाही. सो मी जातो आता खायला, पहिल्यांदा घालतो त्यांना. साधा सुद्धा गरीबाचा गोटा आहे. राधाची शिंग एवढी मोठी आहेत ना लक्ष्मीची, लय बेकार ह्याच वाटत. लय डेंजर काम आहे. मला लागल्यात भुका. मी नाही जेवलो, मी नाही आंघोळ केली. आता घरी जातो, जेवतो, आंघोळ करतो आणि मग जेवतो. चला, काय म्हणलेलं गाईज, पाऊस येणार तर पाऊस आलेला आहे. कसं आहे तर फायनली गाईज आपल्या चॅनलवरती लाईफ विथ गणेश या चॅनलवरती पहिला व्लॉग अपलोड झालेला आहे. मला पहिला व्लॉग टाकलाय, दुसरा व्लॉग एडिट चालू आहे, म्हणजे आजच्या दिवसाचा एडिटिंग, 2 व्लॉग्स प्लस स्ट्रीमिंग साठी शॉर्ट्स, लाईफ विथ गणेश साठीचे शॉर्ट्स. मला माहित काय होणार आहे माझं, पण कष्ट तर 100% करणार, एवढं गॅरंटी देतो. भलं मला एक टाइम उपाशी राहावं लागले चालेल, पण आता सुट्टी नाही बाबा. इट इज अ व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन फॉर मी. आणि हारणार तर नाही बाबा तुमचा 100%. काही करेल, दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करेल, पण आता हारणार नाही. बघूया. सो आता मी पट्टधरीने जेवून घेतो आणि मला स्ट्रीमिंगला जायचे. सो स्ट्रीमिंग माझी चालू आहे. स्ट्रीमिंग करतो 10 वाजेपर्यंत आणि मग आजचा व्लॉग जो आहे तो एडिट करायला बसतो, म्हणजे जेणेकरून उद्या तुम्हाला तो नक्की भेटेल. तर आजचं जेवण आहे मला आवडतं म्हणून बटाट्याचा खीस, त्याच्यावरती ओली कोथिंबीर आणि भाकरी. जास्त काही नाही, गडबडीत जेवतोय. दिवाळीच असल्यामुळे खावं वाटेना म्हणून मला गरम गरम गरम. आम्ही जास्त तयार होत नाहीये. जे काय असेल त्या आतमध्ये व्हाईट शर्ट असतो, वरून एखादा शर्ट घातला की संपला विषय. जसं की तुम्ही बघताय जास्त काय तयारी वगैरे नसते. हाय असं तुम्ही माझ्या मागे बघू शकता. स्ट्रीमिंग चालू होणार आहे आता. सो जास्त वेळ लावत नाही, 10 वाजेपर्यंत स्ट्रीमिंग करायची, कारण की मला इथून पुढे लोड असणार आहे पूर्णपणे व्लॉग्स स्ट्रीमिंगचा. सो मला स्ट्रीमिंग पण करायचे, व्लॉग्स पण करायचे, बाकीच्या गोष्टी पण आहेत, परिवार पण आहे, जबाबदारी पण आहे. सो मी न जास्त वेळ लावता स्ट्रीमिंग चालू करतो. आणि तुम्हाला जर स्ट्रीमिंगचा चॅनल माहित नसेल तर सरपंच YT हा चॅनल नक्की युट्यूबला सर्च करा, तुम्हाला नक्कीच भेटून जाईल. तर मी घेतो आता तुमची रजा. भेटू नवीन एका व्लॉग मध्ये. तोपर्यंत घ्या काळजी, सुखरूप. जय महाराष्ट्र. ऑल गुड नाईट. बाय.